आपल्या चार भिंतींच्या स्वप्नातून बाहेर येऊन एक 50 एकरचं हिरवगार स्वप्न पाहून हजारो पक्ष्यांच्या घरट्यांसाठी भावी पिढीच्या सावलीसाठी एकत्र येऊ आणि असं जंगल उभारू की आभाळाचे सुद्धा डोळे भरून आले पाहिजेत. पाऊस पडलाच पाहिजे. फिल्मी दुनियेत यशस्वीपणे स्थिरावलेला असूनही मातीशी नाळ कायम ठेवलेल्या अभिनेता सयाजी शिंदेनं पर्यावरण प्रेमींना दिलेली ही साथ जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. सयाजी, आज आपण ज्या क्षेत्राचे म्हणून ओळखले जातात त्या क्षेत्रात अनेक काही घडामोडी घडतायत. कुठला मराठी चित्रपट कोटीची उड्डाणं घेतोय, कुठल्या चित्रपटामध्ये आणि सेन्सॉरमध्ये वाद होतोय. तुमच्या देखील हातामध्ये काहीतरी असेल, तुम्ही कुठेतरी व्यस्त असाल. मात्र हे सगळं सोडून तुम्ही गावाकडे आलात. अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला इकडे खेचून घेऊन आली? मला असं वाटतं की आयुष्यात माणूस कितीही कमावलं पैसा प्रसिद्धी तरी त्याला आवश्यक असते ती शांती. शांतपणा हा खूप तुम्हाला आनंद देतो. दुसरी गोष्ट आहे आनंद. आपण जन्माला येतो आणि आनंदासाठी सुखासाठी खूप धडपड करतो आणि एका पॉईंटला असं लक्षात येतं की सुख आणि आनंद कशात आहे, समाधान कशात आहे. तर मूळ कशावर आहे तर तो आहे प्राणवायू, ऑक्सिजन. आणि तो कुठून येतो तर तो झाडामधून येतो. आणि झाडामधून येतो आणि झाड कधीच आपल्याला काय अपेक्षा करत नाही. म्हणजे सतत गावातल्या आपण सगळ्यांनीच झाडं तोडली पण ती कधी जास्त लावली नाहीत. आणि मला ह्या निमित्तानं सांगावंसं वाटलं की झाडं लावण्याचं जर काम केलं तर त्यात खूप समाधान मिळते, आनंद मिळतो. आणि अशी जगात खूप लोक चांगली आहेत की जे असं काम करू इच्छितात. खरं तर यंदाच्या दुष्काळानं देव दाखवला असं म्हणतात आणि या देवानं सद्बुद्धी दिली आणि म्हणून कुठेतरी पर्यावरण रक्षणाची, जलसंधारणाची आणि वृक्षारोपणाची अशी कामं हाती घेतली गेली. सयाजी आणि त्यांच्या टीमनं देखील असाच एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे आपण केवळ त्यांना शुभेच्छा देऊन भागणार नाही, तर आपण सगळ्यांनी या उपक्रमात सहभागी होणं आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, दिवडी, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.